अंबादास शेठ, तुम्ही आज आशा त्यांना भेटायला आलात, त्यांना पुष्पगुच्छ दिलात, काय नेमकं प्रयोजन? विघ्नर सहकारी साखर कारखान्याची जी आपली निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही विघ्नर शेतकरी परिवर्तन पॅनल हे तयार केलेलं आहे आणि ते तयार केलेलं असताना आमच्याकडे 14 उमेदवार आहे आणि त्या 14 उमेदवारांच्या बाबतीमध्ये जी काल आमची मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की जे आपल्या तालुक्यातील नेते मंडळी आहेत या सगळ्या नेते मंडळींची भेट घ्यायची आणि जे काय आपलं म्हणणं आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांप्रती हे त्या नेते मंडळींपर्यंत मांडायचं आणि त्याच्यातून सकारात्मक जो विचार येतील नेते मंडळींचा त्या अनुषंगाने पुढली तयारी आपण करायची. त्यांचा जो आदेश असेल त्यांचा ते सावध्य मानून आपण आपलं काम करायचं. त्या अनुषंगाने त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे काल जे पॅनल आमचं तयार झालेलं आहे त्या पॅनलचं नेतृत्व आणि पॅनल प्रमुख म्हणून सर्व सहकाऱ्यांनी माझी निवड केलेली आहे. त्या अनुषंगाने एक पॅनल प्रमुख म्हणून या सर्व नेते मंडळींची भेट घेणं हे मी माझं कर्तव्य समजलं. मी त्या अनुषंगाने त्यांची भेट घेण्यासाठी आलेले काल फोन केला. काही कलेक्टर ऑफिसला होत्या महत्त्वाच्या कामासाठी. त्यांनी आजची आम्हाला वेळ दिली आणि वेळ दिल्यानुसार ताई आम्हाला भेटलेले आहेत. जी चर्चा झालेली आहे ही सर्व साधक बाधक आणि सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आमचा आज छोटासा जो सत्कार आहे हा स्वीकारला याचा मनुष्य आनंद आम्हा सर्व शेतकरी बंधू भगिनींना आहे. ताई, काय सल्ला दिला? सल्ला दिला तो सांगायचा नसतो, परंतु जो सल्ला दिला तो अगदी योग्य रीतीने दिला. कारण खऱ्या अर्थाने पॅनल प्रमुख आणि उभे राहणाऱ्या उमेदवारांना ज्याची गरज आहे तो महत्त्वाचा सल्ला मी त्यांना दिलेला आहे आणि निश्चितपणाने त्या पद्धतीने ते गेले तर निश्चित चांगला रिझल्ट त्यांना पाहायला मिळेल.